हरी जय जय राम कृष्ण। जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। विठाला विठ्ठल विठ्ठल वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि, मंगलानां च कर्तारो वन्दे वाणिविनायकौ, भवानी शंकरौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ। याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरं, वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणं। यमाश्रितो हि वक्रूपी चंद्र सर्वत्र वन्द्यते, सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणौ, वन्दे विशुद्ध विज्ञानौ कवीश्वर कपीश्वरौ। पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः। दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार। सद्गुरु दास तुका, सद्गुरु दास नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। भगवान परात्पर पूर्णतम पुरुषोत्तम अखंड सच्चिदानंद कंद अकरण करुण करुणावरुणालय दीनबंधू दीनानाथ भगवान श्री पंढरीनाथाच्या कृपेनं ज्ञानेश्वर माऊली तुकोबरायनाथ महाराज नळोबराय नामदेवराया, परमपूजनीय संत श्री निगमानंद बाबा यांच्या कृपाशीर्वादानं प्रतिवर्षी साजरा होणारा हा फिरता नारळी सप्ताह जो आज या पुण्य पावनभूमीमध्ये होतो आहे, महंत वैकुंठवासी पूजनीय निगमानंद बाबा यांनी प्रारंभित केलेला हा आणि खूप कष्ट घेतले ज्यांनी आपल्या जीवनामध्ये,
आणि या ठिकाणी हा जो नामसप्ताह आज आपल्याला पाहायला मिळतो आहे तो त्यांच्या सर्व कष्टाचं फळ आहे. आज बाबाजी हयातीमध्ये नसताना पश्चात त्यांचे परमशिष्य हरिभक्तीपरायण जनार्दन स्वामी महाराज या सप्ताहाचं सर्व नियोजन वगैरे करत आहेत. खरं तर त्यांना जी आपल्या गुरूंची सेवा घडली आणि त्यांनी ज्या पद्धतीनं सेवा केली ही आजच्या काळामध्ये दिव्य अलौकिक अशा प्रकारचं आहे. आज शिष्यांना फुकट पाहिजे. खरं म्हणजे शिष्याला असं वाटतं गुरु लवकर मरावा आणि आपल्या हातात सगळे सूत्र यावेत, फुकट काही न करता. ही आजच्या शिष्यांची अवस्था आहे. हे एवढ्यासाठीच टपलेले आहेत. नामदेव महाराजांना मी आता सांगितलं, म्हटलं घाई करू नका, या बाबतीत माझा अनुभव बरा नाही म्हटलं. आम्ही पाहत होतो जनार्दन स्वामी कशा पद्धतीनं वावरत होते, कशा पद्धतीनं वागत होते. ज्यांना शिष्योत्तम असं म्हणावं अशा प्रकारचा आचार, ज्यांचा अतिसुंदर अशा प्रकारचा आचार असायचा, एक आदर्श आचार. खरं म्हणजे शिष्याने त्यांच्याकडे पाहून जीवन जगावं. शिष्य कसा असावा हे पहिल्यांदा त्यांच्याकडे पाहावं आणि त्यांनी जगावं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे हे सर्व काही धुरा आलेली आहे. शब्दातीत सर्व काही विषय आहे त्यांच्याबद्दल बोलणं. म्हणजे या सप्ताहामध्ये मी आल्यानंतर ऐकलं की म्हटलं या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, नारळी सप्ताहात ज्ञानेश्वरीचं पारायण हा पहिला विषय आहे. पहिल्यांदा या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण होत आहे. नाही तर आपल्याकडे जे नारळी सप्ताह असायचं ना, त्या सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण नसायचं. सप्ताहात गाथा भजन असायचं, दुपारचं प्रवचन असायचं, भोजनाबद्दल तर सांगायलाच नको. खरं म्हणजे तुमची तर भोजनाची अनोखी पद्धत आहे, मला माहीत आहे. मी जोडवाडीलाही आलो होतो आपल्याकडे कार्यक्रमाला. रामनवमीला कार्यक्रम घेतलेला होता, कारण निगमानंद बाबांची इच्छा होती की मी रामनवमीचं एखादं कीर्तन त्यांच्या सप्ताहामध्ये करावं. मी प्रतिवर्षी इंदोरला या वेळेला असतो कार्यक्रमाला. यावर्षी गेलो नाही. तिथली मंडळी बरीचशी नाराज आहेत. मला माझ्या काही कामामुळे किंवा काही घेतलेल्या कार्यक्रमांच्यामुळे जाता आलं नाही. मी रहित केलं तिकडे जायचं. मी अनेक नारळी सप्ताह पाहिले, परंतु कुठेही ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण होत नाही. तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा पारायण करत आहात या सप्ताहामध्ये. मला खूप आनंद वाटला. खरं म्हणजे नामदेव महाराज म्हटले आम्ही त्यांना सन्मानपत्र वगैरे देणार आहोत. मला तुम्हाला जेवढं काही देता येईल तेवढं द्या, जे पारायणाला बसतील त्यांना. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण खरं म्हणजे ज्याच्याबद्दल शब्दही नाहीत माझ्याकडे, अपुरे शब्द आहेत सर्व. आणि एकच बोलेन, ज्ञानोबराय म्हणतात माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळवीन. ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये नवरसाच्या प्रकार, अनेक प्रकार, वेगवेगळे प्रकार, प्रत्येक रसाचे प्रकार आलेले आहेत.
नवरसाचे भिन्न भिन्न प्रकार आपल्याला ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतील. ज्ञानोबरायांनी म्हटलं, नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नाचे आगरू. नवरसाने ओथंबलेला ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे. मी जो अभंग सेवेसाठी निवडलेला आहे आज, माझा आशयही असा आहे, मी पुढे बोलणार आहे. तत्पूर्वी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला जे लोक बसले असतील त्यांनी आणखीन काही लोकांनी बसावं, ही संख्या वाढावी. मी आपल्याकडे पारायण होत नसायचे म्हणून सुरुवातीला ज्ञानेश्वऱ्या विकत घेतल्या. काही दिवस दुकानदाराकडून फ्रीमध्ये आणल्या आळंदीतून, नंतर विकत घेतल्या, लोकांना ज्ञानेश्वऱ्या दिल्या, लोकांनी पारायण करावं. तुकोबराच्या अभंग गाथा अनेक विकत आणल्या, लोकांना दिल्या. लोकांनी तुकोबराच्या अभंग गाथेचं पारायण करावं, वाचावं. कारण शेवटी अध्ययन आहे, अभ्यास आहे तो. अभ्यासाविना कोणीही पुढे जाऊ शकत नाही. आज जे कीर्तनकार, गायनाचार्य सगळ्यांनी घेतलेत. कोणालाही मोठं व्हायचं म्हटलं तर अभ्यास करावा लागतो. अभ्यासाविना कोणालाही मोठं होता येत नाही. तुम्ही नुसतं गणपतीला नारळ फोडून मागणार नाही, मारुतीरायाला नारळ फोडून मागणार नाही. तुम्ही अभ्यासच केला नाही, परीक्षेला निघाले, नारळ फोडून निघाले, नुसतं नारळ फोडून जाऊ नका रे, अभ्यास करा. त्याच्याशिवाय कोणालाही मोठं होता येत नाही. तुम्ही शालेय अभ्यासानं तुम्ही फार पुढे जाऊ शकता, फार मोठे होऊ शकता. आध्यात्मिक अभ्यास केला तर अध्यात्मामध्ये तुमची प्रगती होऊ शकेल. व्यवहारात प्रगती करायची असेल तर शालेय अभ्यासाची गरज आहे. हे सर्व अभ्यासाने शक्य आहे. अभ्यासाविना कुठलीही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. मला आनंद आहे की या ठिकाणी आज भरपूर कीर्तनकार मंडळी आहे. पण माझं कीर्तन आहे म्हणून मी बोलतो आहे. पण या ठिकाणी अनेक कीर्तनकार मंडळी आहेत. सर्वांनी अध्ययन केलेलं आहे आणि सर्व अध्ययन करून या ठिकाणी आलेली सर्व काही मंडळी आहे. टाळकऱ्यामध्ये अनेक कीर्तनकार आहेत, श्रोतृवर्गामध्ये अनेक कीर्तनकार मंडळी आहे, माझ्यासमोर बसलेले दिग्गज कीर्तनकार मंडळी आहे. आणि असं असताना माझी सेवा आहे म्हणून मी सेवा करतो आहे. कारण आपल्याकडे नियम आहे, एकाने सांगायचं आणि बाकीच्याने ऐकायचं, नियम आहेत. मच्चित्ता मदगत प्राणा कथयंत मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. बोधयंत परस्परम. ज्ञानोबरायांनी भाष्य करत असताना म्हटले, जवळिकेची सरोवरे उचंबळलेली कालवती परस्परे. त्या पद्धतीनं एक जणानं सांगायचं आहे, बाकीच्याने ऐकायचं आहे. बोधयंत परस्परम. त्यांना ते ज्ञात नाही, येत नाही असं नाही, परंतु बोधयंत परस्पर. एक जण बोलतोय ना, बाकीच्यांना ऐकायचं आहे. भगवान आद्य शुकाचार्य, शुकाचार्य व्यासबाबांचे चिरंजीव आणि शिष्य. शुकाचार्य भागवत सांगायचे तर कणखलमध्ये ज्यावेळी भागवत कथा झाली त्यावेळेला तिथे 84,000 ऋषी उपस्थित होते. किती? आपल्याकडे अजून तेवढी माणसं जमलेली नाहीत. 84,000 ऐकणारे कोण? सगळे ऋषी, त्यागी, अध्ययन असलेले. आणि भागवत जे चाललेलं असायचं ते कंटिन्यू चाललेलं, नॉन स्टॉप अशा प्रकारे. 2 तासात आपलं कीर्तन संपतं, ते रात्रंदिवस चाललेलं. अशा पद्धतीत अध्ययन. म्हणून मला खूप आनंद वाटला की ज्ञानेश्वरीचं पारायणही या ठिकाणी होत आहे.
ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अनेक साधू संतांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, ज्यांच्या आशीर्वादाच्या बळावरती आपण हे सर्व काही साध्य करत आहात. खूप आनंद आहे. मी सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरू तुकोबरा यांचा संत प्रकरणातील सर्वश्रुत सर्व परिचित अशा प्रकारचा असलेला हा अभंग आहे. तुकोबराय म्हणतात, जन्म आलो त्याचे आजे फळ झाले, मी जन्माला आलो त्याचं मला फळ मिळालं. गमतीचा विषय आहे. जन्म झाला, जन्माला आलो आणि जन्माचं फळ मला मिळालं. संसाराच्या बाबतीत ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे की हा जो संसार वृक्ष आहे याला फळही नाही आणि फुलही नाही. हे आ फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पांडुसुता ते रुखची हा. ज्याला फळ नाही आणि फुल नाही अशा प्रकारचा वृक्ष म्हणजे संसार वृक्ष आहे. आणि तुकोबराय म्हणतात, मला जन्माचं फळ मिळालं. मुळात मानवी जीवन हे फार सुंदर जीवन आहे. माणूस आपण कशा पद्धतीनं जीवन जगतो त्याच्यावरती अवलंबून आहे. ईश्वराने आपल्याला जीवन दिलेलं आहे, ते कशा पद्धतीनं जगायचं आहे हे आपण ठरवायचं आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने जीवन जगताना आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतो. काही माणसं अशा असतात की तुम्ही किती सोड म्हटलं तरी ते सोडतच नाहीत. काय सोडत नाहीत हे आपल्याला माहीत आहे. किती प्रयत्न केले, कुणीही जरी सांगितलं तरी ते अजिबात ऐकत नाहीत. आणि कितीही नवीन गावात जाऊ द्या, त्यांना चटकन भेटतं त्यांचं त्यांना. काय भानगडे काही कळत नाही. खरं म्हणजे आपल्याला शोधून सापडायचं नाही काही गोष्टी. मंदिर लवकर सापडत नाही, जिथे थांबायचं ती जागा हॉटेल किंवा धर्मशाळा लवकर सापडत नाही. पण या लोकांना लवकरात लवकर कुठे काय भेटतंय ते लवकरात लवकर कळतं, तिथे जातात, त्यांचं काम होऊन जातं. कुठे गेलं तरी ते माघार घेत नाहीत. त्यांनी त्या पद्धतीनं जीवन जगायचं ठरवलेलं आहे. खरं म्हणजे त्या जीवनालाच काही अर्थ नाही, व्यर्थ अशा प्रकारचं जीवन आहे. हे जे एकीकडे म्हटलेलं आहे, धन्योहम पुनः पुनरपि धन्य, हे धन्य जीवन सगळे जगत नाहीत. काहींना मानवी जीवनाचं काही कळलेलं नाही, काही पडलेलं नाही, काही विचार करत नाहीत. काही माणसं फुकट आपलं जीवन घालवतात. विठाला विठाला विठला 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 जन्म म्हटल्यानंतर दुसरं त्याला टोक आहे, जोडून येणार मृत्यू. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो मधला काळ आहे त्याला जीवन असं म्हटलं जातं. जन्म आणि शेवटी मृत्यू. आपण जर असा विचार केला की मृत्यू काय आहे, तर अस्तित्ववान शब्द मृत्यू नक्कीच नाही. ज्याला अस्तित्व नाही त्याचं नाव आहे मृत्यू. मृत्यूला अस्तित्व नाही. एक भासमान अशा प्रकारचा शब्द आहे किंवा जीवनाचा अभाव म्हणजे मृत्यू आहे. जीवनाचा अभाव नाव मृत्यू. जीवनाचा अभाव म्हणजे मृत्यू आहे. प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार आहे. का अंधाराला अस्तित्व आहे? अंधाराला अस्तित्व नाही. प्रकाशाचा अभाव, प्रकाश नाही का अंधार आहे? त्याचा अर्थ एवढाच आहे, फक्त प्रकाश नाही. जीवन नाही त्याचा अर्थ आहे की मृत्यू आहे. विठाला विठाला विठला 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 विठला. पण सर्वात घाबरून सोडणारा विषय जर असेल तर एवढाच आहे, फक्त मृत्यू. माणसं कशालाच घाबरत नाहीत, फक्त मरायला भितात.
न मरणे निर्विवाद जगा पढिये, ज्ञानोबारायांनी म्हटलेलं. जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पढिये. ही निर्विवाद गोष्ट आहे. मी मरू नये, मी जगावं, हे प्रत्येकाला वाटत असतं. आता तुम्ही म्हणाल काही माणसं आत्महत्या करतात, ते आता त्या आत्महत्येचे कारण स्वतंत्र असतील. आणि आपल्याकडे पद्धत आहे, कशाने मेला तरी शेतकरी आत्महत्या, काहीतरी भेटावं म्हणून. तो कशाने का मरत नाही. अहो, कर्जाला काही माणसाचं जीवनच असं आहे की ते कर्जालाही घाबरत नाहीत, ते कर्जच करून ठेवतात ना. ते म्हणजे चट कोणी फेडेल नाही तर मातीत जाऊ, काय व्हायचं ते होईल. अजिबात घाबरत नाहीत कशाला. निरर्थक जीवन जगणारी माणसं आहेत काही, निरर्थक जीवन. मृत्यू एक सूत्रबद्ध ग्रंथ आहे. जसं ब्रह्मसूत्र आहे ना, अथा तू ब्रह्म जिज्ञासा, तसं अथा तू मृत्यू जिज्ञासा पहिलं सूत्र आहे त्याचं. काय? अथा तो मृत्यू जिज्ञासा. मृत्यू काय आहे हे ओळखून घ्या. मृत्यू कळावा लागतो अगोदर. मृत्यू कळणं महत्त्वाची गोष्ट आहे. काही मृत्यूविषयी अभ्यास करतात. मग आपल्याकडे 2 ग्रंथ प्रमुख आहेत वारकरी संप्रदायाचे, गीता आणि भागवत. जगण्याची कला शिकवणारा ग्रंथ म्हणजे गीता आहे आणि मरणाची कला शिकवणारा ग्रंथ भागवत आहे. जगण्याची कला. अर्जुनाने कधीच निर्णय घेतलेला होता की आता जगायचं नाही, मरायचं बस. युद्ध सोडून निघालेला होता. स्वकर्माचा परित्याग केला होता. स्वकर्मावरती आरूढ करणारा ग्रंथ गीता आहे. जगण्याची कला शिकवणारा ग्रंथ गीता आहे. गीतेला काय एवढं महत्त्व आहे? त्याचं कारण आहे, जगण्याची कला शिकवते. माणसाने कशा पद्धतीनं जगावं. गीता फक्त माळकऱ्यानेच वाचावी असं मी म्हणत नाही. गीता कोणीही वाचा. काही लोक म्हणतात अमुक माणूस गीता वाचतो परंतु त्याचा आहार विहार बरोबर नाही. त्याच्या आहार विहाराशी मला काही लेनदेन नाही, पण गीता वाचतोय ना, त्याचा आहार विहार सुधरल त्यावेळेस सुधरल, आज ना उद्या सुधरून जाईल. आहार हा स्वतंत्र विषय आहे. त्याच्यावरती भाष्य करण्यासारखं बोलण्यासारखं कीर्तनात तरी नक्कीच नाही. आपला आहार सात्विक आहार आहे. आपला आहार शाकाहार आहे. कोणाचा कसा असेल माहीत नाही, पण तुम्ही ज्याचा आहार बिघडलेला तुम्हाला वाटतो ना, तुम्ही त्याची सेवा करायला अधिक प्रवृत्त होताना मला समाजामध्ये लोक पाहायला मिळतात. त्याच्या पुढे पुढे करताना अधिक लोक पाहायला मिळतात. विठाला मला त्यांची नाव वगैरे सांगत बसत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की भागवतामध्ये राजा परीक्षितीने 5 दिवसापर्यंत भागवत कथा ऐकली, रात्रंदिवस अशा प्रकारे. आणि 5व्या दिवशी सूर्यास्ताला गेला असताना व्यास महर्षी थोडा वेळ थांबले आणि राजा परीक्षितला म्हटले, राजन, 5 दिवस झालेला आहे तुम्ही रात्रंदिवस कथा ऐकत बसलेला आहात. मला भूक लागली असेल, तहान लागली असेल, थोडं नाश्ता पाणी वगैरे करा, चहा पाणी करा. ऐकणाऱ्या राजा परीक्षितीनं सांगितलं, नैशात दुस्साक्षुण माम त्यक्तोदमपि बाधते पिबंतम त्वन्मुखाम भोजम चूतम हरिकथामृतम. म्हटले, महाराज, मला आता भूक त्रास देत नाही, तहान त्रास देत नाही. तुमच्या मुखावाटे द्रवणारं स्रवणारं हरिकथारूपी अमृत मी पान करतोय. भागवत ऐकतो नाही म्हटलं त्यानं, अमृत पान मी करतोय. त्यामुळे आता मला हरपली तहान भूक अशी अवस्था झालेली आहे.
तक्षक येणार आहे परवा, कारण तिथे भागवतात वर्णन आहे आजपासून 7 दिवसाने शृंगीनं जो शाप दिला होता ना, तो 7 दिवसात परीक्षितीला सर्पदंश होऊन तक्षक नावाचा भयंकर विषारी सर्प चावून त्याचा मृत्यू होईल. कोणत्या दिवशी? 7व्या दिवशी. आजपासून 7 दिवसाने. तुम्हाला मला प्रत्येकाला मरायचं या 7 दिवसातच, कारण वारच 7 आहेत. 8वा अजून आपल्याकडे वार झालेला नाही. रविवार ते शनिवार 7च दिवस आहे आणि याच 7 दिवसात आपल्याला प्रत्येकाला मरावं लागतं. एकट्या परीक्षितीलाच नाही 7 दिवसात मरावं लागलं. आपण सगळेच परीक्षिती आहोत. विठाला विठाल. जगण्याची कला आणि मृत्यूची कला शिकवणारे हे 2 प्रमुख ग्रंथ आहेत, गीता आणि भागवत. म्हणून आपल्याकडे म्हटलेलं आहे, गीता भागवत करीती श्रवण. करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण. भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. हे वारकरी संप्रदायाचे हे प्रमुख ग्रंथ आहेत. भागवत धर्माचे हे प्रमुख ग्रंथ आहेत. आपल्याला न्यायपालिकेमध्ये तिथे देखील गीता ठेवल्या जाते. हात ठेवायला लावतात, गीतेवरती हात ठेवा, गीतेची शपथ घ्या. आता कोण किती खरी घेत असेल वगैरे वगैरे हा स्वतंत्र भाग आहे, पण लोकांच्या दृष्टीने गीता तिथे तो महत्त्वाचा ग्रंथ आहे. कोणी गीतेची शपथ खोटी घेणार नाही म्हणून विचार वगैरे त्या ठिकाणचा असेल, स्वतंत्र भाग आहे, तुम्हाला त्याबद्दल बोलायचं नाही. जन्म आणि त्याचं फळ या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. आपण जन्माला आलोत, काय फळ मिळालं आपल्याला? मी सांगितलं संसाराला फळही नाही आणि फुलंही नाही. संसार असा गमतीचा विषय आहे. हे कशासाठी त्याच्यासाठी, ते कशासाठी त्याच्यासाठी, ते कशासाठी त्याच्यासाठी. आपण शाळेमध्ये का जायचं?
एखादी पदवी संपादन करण्यासाठी. पदवी कशासाठी संपादन करायची? नोकरी लागायसाठी. नोकरी कशासाठी करायची? पैशासाठी करायची. का फुकट नोकरी करते कोणी? पैशासाठी. पैसा कशासाठी? तर पैसा बायको करायसाठी. हॅलो. बायको कशासाठी? पोरं व्हायसाठी. पोरं कशासाठी? उचलून न्यायसाठी. कशाला लागतात पोरं? पूर्वी आमच्या लहानपणामध्ये खेड्यावरची पोरं गाणे म्हणत असायचे बघा, कोंबडा कुकवतो. मला फार दिवसांनी त्या गाण्यातलं वेदांत कळायला लागला की हे वेदांताचं गाणं आहे, सामान्य गाणं नाही. ते उपेक्षा वाटत होती त्या गाण्याची, पण आता असं वाटतं की हे गाणं चांगलंच आहे, खूप महत्वाचं आहे. कोंबडा कुकवतो, पैसा मागतो, पैसा कशाला कशाला? बायको कराया, बायको कशाला कशाला लागते बायको? पोरं व्हायला, पोरं कशाला कशाला? पोरं हॅलो. खांदेकरी व्हायला, पानाड्या बनायला. हे कशासाठी? त्याच्यासाठी. ते कशासाठी? त्याच्यासाठी. सोड दे, सोड. जिथे साध्य साधनाचा व्यभिचार आहे त्याचं नाव आहे संसार. म्हणून तर आमच्या संतांनी केव्हा म्हटलं, संसार दुःख मूळ चौकडे. संसार शब्दच असा गमतीचा आहे की जो संपून जाणारा सरणारा अशा प्रकारचा आहे, त्याचं नाव आहे संसार. संसारात सुख आहे असं म्हणणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे, शहाणपणाचं लक्षण नाही. माणसं म्हणत असतात वाढदिवस, आता लग्नाचे वाढदिवस लोक करायला लागले. पूर्वी लग्नाचे वाढदिवस होत नव्हते, पण 10 वर्षाचा, 20 वर्षाचा, 15 वर्षाचा आमचा सुखाचा संसार असं म्हणतात. आता त्याच्यात काय काय झालं असेल ते त्यांच्याच जीवाला माहिती. खरं म्हणजे बाईल मरे म्हणे खरं मरता तरी बरे बरे. तुकोबरायांनी असं म्हटलेलं आहे, बाईल म्हणे खरं. खरं म्हणजे कोण? गाढव. ही गाढव उपमा कोणाला दिली बाईनी? कुणाला गाढव म्हणली ती? नवऱ्याला म्हणली गाढव आहे. हे गाढव मेलं तर बरं होईल म्हटली. माझ्या लहानपणामध्ये काही ते जोशी गाणं म्हणायला यायचे बघा, जोशी गाणं म्हणत असायचे, आम्ही ऐकलं होतं. मला त्यांचं कडवं अजून आठवतंय आणि फार चांगलं गाणं वाटायचं. ती बाई म्हणत असायची, अरे थुंकुनी थुंकुनी केली सगहान चिदरल्या भिंती, चिदरल्या भिंती रे कशी तुझी उचले ना माती. नवऱ्याला म्हणायची, थुंकुनी थुंकुनी केली सगहान चिदरल्या भिंती, सगळ्या भिंती चिदरून टाकल्या, तुझी कशी माती उचलत नाही. ही माणसाची परिस्थिती आहे. तरी पण माणूस काय म्हणतो? ज्ञानोबारायांनी वर्णन केलं, काय अपुये पंखीचे किडे चिळसी घेती, कृमी ही नरकी लोळतू श्लाघे. हे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत आपल्याला शिकवतात. विठाला 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 ज्याला फळ नाही हे त्याच्यासाठी, ते त्याच्यासाठी, ते त्याच्यासाठी असं नुसतं आहे. आपण एखादा आंबा लावला, मी एखादी कोय लावली, तिला अंकुर आला, 2 पानं आली, पुन्हा थोडासा उंच वाढला, पुन्हा नंतर पुन्हा 4 पानं झाली.
शाखा प्रशाखा त्याचा वाढ झाली त्याची. सर्वसाधारणपणे 5 वर्षामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये जे आंबे झाडं लावित असायचे ना आजोबा पंजोबा, ते मोगलायरणाचे लाकडं त्याला भोवती लावित असायचे. बिलाईत मोगलायरण लावायचे भोवताली आणि ते म्हणायचे पाणी घालून डोक्याला टक्कल फोडले. आज यांनी आंबा लावला म्हणजे नातू फळं खायचा. कारण बहुतेक त्याचे पानं शेंडे सगळे शेळ्याच खात असायचे ना, कशाला फळ लागेल. पण तुम्ही जर शिळी जर त्यापाशी जाऊ दिली नाही तर कुठल्याही वृक्षाला 5 वर्षात फळ लागतं. हे मी कोणाचं ऐकून सांगत नाही, स्वतःचा अनुभव म्हणून सांगतोय. तुम्ही आंबा लावा, 5 वर्षात तुम्हाला 100% फळ मिळेल. गावरान असू द्या, कसाही असू द्या, तुम्हाला 5 वर्षात. संकरित जर वाण असेल तर त्याला ताबडतोबच फळ येणार आहे, पहिल्याच वर्षात म्हटलं तरी येईल. त्याचा मोहर आपल्याला काढून टाकावा लागेल. परंतु गावरान जरी असेल तरी 5 वर्षात फळ लागतं. मोहर आला, फळ लागलं. तुम्ही फळानंतर पुढे काय नाही, फळ हे शेवट आहे. तुकोबारे म्हणतात मला फळ मिळालं,